अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा अपघाती मृत्यू झालाय। जितेंद्र शेळके यांचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। जितेंद्र शेळके यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी आहे अशी देखील माहिती आहे। संभाजीनगरवरून शिर्डीकडे जात असताना हा अपघात झाला। धोत्रे गावाच्या जवळ कारनं उभ्या असलेल्या कंटेनरला मागून धडक दिली। खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके तणावात होते। जितेंद्र शेळके खरातच्या शिवनिका ट्रस्टचे काही काळ उपाध्यक्ष देखील राहिलेले आहेत। शेळकेंच्या लॉन्समध्ये खरातची भागीदारी असल्याची माहिती समोर येते। खरात प्रकरणातील एक महत्त्वाची कडी शिवनिका ट्रस्टचे वन ऑफ दी संचालक शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ही अत्यंत धक्कादायक आहे। मला ही गोष्ट खरं तर अविश्वसनीय वाटते, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही शक्यता आणि ही भीती वर्तवली होती की खरातच्या जीवाला धोका असू शकतो, ती आजची जी घटना घडली त्याने या शक्यतेला अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित केलं जात आहे। कदाचित खरात प्रकरणातली काही सत्यच बाहेर येऊ नयेत असं काही लोकांना वाटतंय का? आणि असं असेल आणि तरीही SIT अजूनही तपासाची गती वाढवत नसेल आणि या लोकांच्या चौकशा होत नसतील तर अजून जास्त संशयाचं धुकं वाढत चाललंय।